अरे बंधू भगिनींनो, तोंडाच्या वाफा दडून राज्य पुढे जात नसतं, त्या ठिकाणी मनगटात जोर असावा लागतो। आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं। स्थापन केल्याबरोबर माझा पहिला इंटरव्ह्यू झाला। त्या पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी सांगितलं, काळजी करू नका, महाराष्ट्र मागे गेला असेल, आता पुन्हा आम्ही आलो आहे, महाराष्ट्राला पुढे आणू आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 आणण्याचं काम आम्ही केलं। आणि या वर्षी पुन्हा माननीय पीयूष गोयलजींचं मंत्रालयच त्या ठिकाणी सगळी आकडेवारी देते। मला सांगताना आनंद वाटतो, या वर्षी पुन्हा महाराष्ट्रच नंबर 1 आला। गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रामध्ये आणली। कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत। महाराजांनी आम्हाला काय सांगायचं? रडायचं नाही, लढायचं, लढणारे आहोत, लढत लढत पुढे जाणारे आहोत। अरे तुम्ही 2.5-3 वर्ष त्या ठिकाणी होतात, केवळ रडत राहिलात, आमची गुंतवणूक चालली, आमची गुंतवणूक चालली। अरे कोण गुंतवणूक अशा राज्यामध्ये करेल ज्या राज्यामध्ये सत्तारूढ पक्ष षडयंत्र करतो आणि जो सगळ्यात मोठा इन्व्हेस्टर आहे त्याच्या घरासमोर तुमचेच पोलीस तुमचं षडयंत्र करून बॉम्ब ठेवतात? कोण तुमच्या राज्यामध्ये येणार आहे ज्या राज्यामध्ये 100 कोटी रुपयाचं वसुलीचं रॅकेट चालतं? त्या राज्यामध्ये कोण येणार आहे ज्या राज्याचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात केवळ 2 वेळा मंत्रालयामध्ये जातात आणि केवळ फेसबुक लाईव्ह करतात आणि कोमट पाणी प्या म्हणतात? त्या राज्यामध्ये कोण जाणार आहे? बंधू भगिनींनो, तुमची नीती काय होती? माझं कुटुंब माझी जबाबदारी, इतर सगळ्यांची कुटुंब मोदींची जबाबदारी। आज माझा सवाल आहे 25 वर्ष महानगरपालिका तुम्ही बोलाल तशी चालली, बोलाल तशी। या मुंबईवर अखंडित राज्य होतं, हो आम्ही देखील होतो सोबत, पण राज्य तुमचं होतं, तुम्ही चालवत होतात। मग सांगा ना, 25 वर्षामध्ये या मुंबईला तुम्ही नेमकं काय दिलं ते सांगा। काय बदल केला? सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये काय बदल केला? अरे जो मराठी माणूस, जो गिरणी कामगार या दक्षिण मुंबईमध्ये राहत होता, त्याला हद्दपार करण्याचं काम हे तुमच्या सरकारमध्ये झालं। तुम्ही महानगरपालिकेतनं त्याला या ठिकाणी बसवू शकला असतात। 70 हजार कोटी रुपये बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट मध्ये टाकले, पण त्या मराठी माणसाला घर देण्याकरता तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घेता आला नाही। बंधू भगिनींनो, या मुंबईची अवस्था या ठिकाणी काय केली? अनेक लोक म्हणतात मध्यंतरीच्या काळामध्ये बंगलोर आयटी कॅपिटल झाला, हैदराबाद आयटी कॅपिटल झाला। का आयटी कॅपिटल होऊ शकले? का ते पुढे जाऊ शकले? काळजी करू नका, आपण त्याच्यावरही उपाय केला। पण सांगतो हे का झालं? कारण राज्यातलं काँग्रेसचं सरकार आणि इथली महानगरपालिका यांना केवळ त्या ठिकाणी भ्रष्टाचार करायचा होता। त्यांना या ठिकाणी केवळ तीच कामं हातामध्ये घ्यायची होती ज्याच्यामध्ये माल पाणी मिळतं। यांच्या माल पाणी मिळवण्यामध्ये मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊ शकलं नाही। परिणामी या ठिकाणी आपला आयटीचा उद्योग करणं आता परवडत नाही हे लक्षात आल्यामुळे लोक त्या ठिकाणी गेले, स्टार्टअप्स त्या ठिकाणी गेल्या। पण मला आनंद वाटतो, मोदीजीचं राज्य आलं, मोदीजींनी स्टार्टअप पॉलिसी आणली, महाराष्ट्रामध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी आणली आणि स्टार्टअप पॉलिसी आल्यानंतर
आज मला सांगताना आनंद वाटतो, आता स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही आहे, स्टार्टअप कॅपिटल हैदराबाद नाही आहे, आता स्टार्टअप कॅपिटल हे महाराष्ट्र आहे. कारण देशातील सर्वात जास्त रजिस्टर्ड स्टार्टअप, जवळजवळ 20% देशाचे स्टार्टअप हे एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि देशाचे युनिकॉर्न्स 25% एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. कारण